सुखावह बैठक स्थिती. साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यावर, पाठ कणं मान सरळ, डोळे अंगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. खांदे कोपरं अगदी रिलॅक्स. हनुवटी जमिनीला समांतर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या हाताच्या आपल्या 2 बोटांची चिमूट करायची आणि डावी नाकपुडी थोडीशी आपल्याला वर उचलून घ्यायची. डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची. हा, बरोबर. आणि आता आपल्याला डावीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन म्हणजे श्वास सोडताना फोर्सफुली सोडायचा आणि श्वास घेताना अगदी सहज घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. तर सुरुवात करूया. उजवी नाकपुडी आपण बंद केली आहे, डोळे अलगद मिटलेले. आणि आता डाव्या हाताच्या चिमटीने आपण डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घेतली आहे आणि आता डावीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. या प्रकारे असे आपल्याला 10 स्ट्रोक द्यायचे आहेत. मी काउंट करेन, त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. सुरुवात करायची. एक सह श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. आपलं सगळं लक्ष हे डाव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद, उजव्या हाताची चिमूट करायची आहे आणि उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले. आणि आता आपण उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करणार आहोत. आहे तो श्वास सोडून द्या उजवीने आणि एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही सोडताना आतमध्ये स्ट्रोक द्यायचे आहेत पोटाला. असे 10 स्ट्रोक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. आता आपलं सगळं लक्ष हे उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डोळे अंगद मिटलेले आहेतच. आणि आता सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंदू हे स्थिर नजरेने आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करा. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर त्राटक, कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, सर्व मंत्रांचा बीजमंत्र असलेला ओम. स्थिर नजरेने डोळ्यांमध्ये, मनामध्ये साठवून घेत आहोत. अकार, उकार, मकार आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे बंद करायचे आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं स्मरण आणि ओमचं चिंतन, ओममय होण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. अंतरत्राटक, मनातील विचारांची गती कमी होण्याकरता, साधनेकडे आपलं मन एकरूप होण्याकरता आपण करत आहोत ओंकार साधना. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श.
हाताचे तळवे छताच्या दिशेने आहे. खांदे कोपरं अगदी शिथिल आहे. आणि आता आपण करूया वाणी शुद्धी. ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार. पहिला उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार. दुसरा उच्चार. यासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. तिसरा शेवटचा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. आणि आपण आता एक चौथा उच्चार करणार आहोत, जो अतिशय महत्वाचा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. श्वासाची गती अगदी मंद आणि लयबद्ध झालेली आहे. त्यामुळे आपलं विचार सुद्धा आपले कमी झालेले आहे आणि साधनेकडे आपली वाटचाल आता सुरू झालेली आहे. चित्तशुद्धीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसतील. दोन्ही हात जोडलेले आहेत आणि आता आपण सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. अलगद डोळे बंद करायचे आहे. खाली या प्रार्थनेचा भावार्थ दिलेला आहे. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आता आपण करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे आहे आणि आपल्या क्षमतेप्रमाणे कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता यथाशक्ती आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं आहे. संपूर्ण नतमस्तक लीन भाव. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आज थोडक्यात मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणजे आपण काय शिकतोय, कुठला योग शिकतोय हे थोडक्यात तुम्हाला एक सांगते. आपण जो सध्या जो नवीन ट्रेंड चालू आहे योग साधनेचा, तर हा जो योग आहे हा अष्टांग योग आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं म्हणजे योग ही आपली प्राचीन भारताची आपल्याला देणगी आहे. हा आपला वारसा आहे. तर असा हा योग विविध उपनिषदांमध्ये ग्रंथांमध्ये तो असा विखुरलेला होता.
भगवद्गीता जर तुम्ही बघितली तर भगवद्गीतेचे 18च्या 18 अध्याय हे विविध प्रकारचे आपल्याला योग सांगतात. त्याच्यामध्ये भक्तिभाव आहे, ज्ञानभाव आहे, त्याशिवाय कर्मयोग आहे, असे विविध प्रकारचे योग हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्याय 17व्या अध्यायामध्ये आहाराबद्दल सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवद्गीता ही आता जे आपलं जनरेशन आहे या जनरेशनसाठी पूरक आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट येतो, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट येते, अशा वेगवेगळ्या पैलूने आपण भगवद्गीतेकडे पाहिला जातो. तर आपला विषय भगवद्गीता नसून योग आहे. तर हा योग जो आहे हा विविध ग्रंथांमध्ये विखुरलेला होता. तो विखुरलेला योग जो आहे हा एकत्रित किंवा कंपाईल करण्याचं काम कोणी केलं तर मुनी पतंजलींनी केलं. त्या मुनी पतंजलींनी पातंजल योगसूत्र नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये एकूण 4 पाद येतात: समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. तर योगचा जो म्हणजे अंतिम स्थिती किंवा योगचा जो आपण करतो तर त्याचा म्हणजे अंतिम किंवा आपण त्याला एक मोक्ष प्राप्ती करून देण्याचा उपाय असं पूर्वी म्हटलं जायचं की आपल्याला जर कैवल्य कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्ती, तर त्याचा उपाय म्हणून योग साधनेकडे पूर्वी पाहायला जायचं. तर आता जी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक हे जे संतुलन आहे हे आपल्याला बिघडत चाललेलं आहे. तर ते आपल्याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी किंवा समतोल त्याच्यामध्ये साधण्यासाठी सध्या बरेचसे जे सगळे लोक आहेत हे आपल्या योग साधनेकडे वळताना दिसतात. आणि पूर्वी योग साधना ही एक सप्लिमेंटरी किंवा एक पर्यायी उपचार पद्धती म्हणून बघितलं जायचं, पण आता ती इंटिग्रेटेड झालेली आहे, म्हणजे एकात्मक उपचार पद्धती झालेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा एखाद्याला डायबिटीज असेल तर डायबिटीज साठी लोक डॉक्टर आपल्याला सजेशन करतात की तुम्ही योग साधना करा. तर तसंच आता ही आपल्याला पूरक उपचार पद्धती झालेली आहे. तर असा हा योग जो आपण कुठला फॉलो करतो, जसं मी सांगितलं मुनी पतंजलींनी पातंजल योगसूत्र लिहिली. त्याच्यामध्ये जो दुसरा पाद आहे म्हणजे साधन पाद आहे याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे, जो आता आपण सगळेजण फॉलो करत आहोत. त्याच्यामध्ये एकूण 8 अंग येतात: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्याचे जे प्रत्येक विश्लेषण आहेत, यम नियम मध्ये काय आहे किंवा आसन प्राणायाम मध्ये काय आहे, हे मी तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती त्याची इन्फॉर्मेशन पाठवत जाईल. आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक थोडक्यात ओळख म्हणून आपण काय करतोय, कशासाठी करतोय याची एक इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला श्वासाची जाणीव असणं महत्वाचं आहे. कारण की योग या शब्दाचा अर्थच मुळात एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी जोडणं, म्हणजेच आपण शरीराला आपल्या मनाशी जोडण्याचं काम करतो. त्यासाठीच आपण कुठलीही कृती करताना आपल्याला श्वासाची जोड असणं महत्वाचं आहे. घाई गर्दीमध्ये कुठलीही अट्टहास न करता आपल्याला ही कृती करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं पतंजली मुनींनी जी योगसूत्र लिहिली त्याच्यामध्ये आसनांसाठी सुद्धा त्यांनी काही आपल्याला सूत्र सांगितलेली आहेत. स्थिर सुखमासनम म्हणजे एखादी जेव्हा आपण आसन करतो तिथे जेव्हा आपल्याला एखाद्या पोश्चरला आपल्याला असं वाटेल की इथे मी स्थिर आहे, तर त्या स्थितीमध्येच थांबायचं आहे आणि आपल्याला जो आपण जे पोश्चर घेतलाय त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर आहे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ध्यान. म्हणजेच काय तर आपण जी काही कृती करतोय त्याच्यामध्ये प्रयत्न असावेत, अट्टहास नसावा. म्हणजे मी एक नेहमीच सांगते की आसन करताना ग्रेसफुली करायचं आहे, फोर्सफुली न करता. त्याचाच आपल्याला तेव्हा आनंद मिळतो. तर आता आपण सुरुवात करूया थोडस लुझनिंग पासून. लुझनिंगची सुद्धा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मी वेळोवेळी ग्रुपवरती पाठवत जाईल. सध्या मी थोड्या वेळ थांबलीये कारण की बरीचशी लोक अजून जॉईन होत आहेत, त्यामुळे एक 2-4 दिवसांनी आपलं ऍडमिशन स्टॉप झालं की मग ह्या ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत त्या ग्रुपवरती वेळोवेळी पाठवल्या जातील. तर आता आपण करूया सांधे सैल. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला आपण बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैलसर सोडून द्यायची आहे. झाली बैठक स्थितीमधली विश्रांती. आणि आता आपण पूर्व स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठकणा मान आपली सरळ आहे. बरोबर. तर पुन्हा एकदा लक्ष आपल्या दोन्ही पावलांकडे घेऊन जायचं आहे. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये आपल्याला श्वास घेत ताण घ्यायचा आहे. श्वास घेत दोन्हीही पायांची बोटं ताणली जातील, एकमेकांपासून सेपरेट होतील आणि श्वास सोडत रिलॅक्स. रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स.
श्वास घेत ताण, पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा आहे. श्वास सोडत रिलॅक्स. अजून एकदा लास्ट राऊंड करून घेऊया. श्वास घेत दोनही पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण आणि श्वास सोडत रिलॅक्स. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, पावलं जोडलेली आहेत आणि आता श्वास घेत पावलं आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे. बघा, पावलं स्वतःकडे खेचून घ्या. श्वास घेत स्वतःकडे खेचायची आहे आणि श्वास सोडत खाली जमिनीच्या दिशेने. श्वास घेत वर, जास्तीत जास्त खेच, पोटऱ्यांच्या इथे गुडघ्यांच्या इथे लक्ष द्या आणि श्वास सोडत खाली. अँकलच्या इथे लक्ष द्या जेव्हा आपण पावलं खाली घेतो त्यावेळेला. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पायांच्या स्नायूंमध्ये जो बदल होतोय, ताण आणि दाब मिळतोय, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश कृती थांबायची. पुन्हा दोन्ही पावले जी आहेत ती आपली जुळलेली आहे. आणि आता उजवा पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येते. या प्रकारे डावा पाय आपला सरळ आहे, पाठकणा आपला सरळ ठेवायचा आहे. आणि आता उजव्या हाताने उजव्या पायाचा जो अँकल आहे, घोटा आहे, तो पकडून घ्या. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचं एक एक जे बोट आहे ते आपल्याला असं ओढून घ्यायचंय, ताण द्यायचंय त्याच्यामध्ये. प्रत्येक बोट सेपरेटली आपण ओढतोय, थोडासा आपण ताण देतोय. बघा, तिथले जे जॉईंट्स आहेत तिथे तुम्हाला कदाचित थोडासा कटकट असा आवाज येईल, ते आपण थोडे मोकळे करून घेतोय. पाचही बोट ओढून झाल्यानंतर आता प्रत्येक बोट आपल्याला गोलाकार फिरवून घ्यायचंय, क्लॉकवाईज. प्रत्येक बोट, अंगठा, त्याच्या बाजूचं बोट आणि अँटी क्लॉकवाईज असं आपल्याला गोलाकार फिरवून घ्यायचंय. उजवा जो हात आहे आपला तो उजव्या पायाच्या बोटाच्या इथे आहे. प्रत्येक बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्या. आपलं सगळं लक्ष जे आहे ते उजव्या पावलाकडे घेऊन जायचं आहे. तिथल्या प्रत्येक जॉईंट्स मध्ये जो बदल होतोय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. पावलं आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे आपल्याला हे आपले पाय घेऊन जातात. तर त्यांच्यावरती एक छोटीशी आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि आता डाव्या हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावरती 4 बोट आणि आपल्या पूर्ण उजव्या पावलाला टॅपिंग करायचं. तिथे जे पॉइंट आहेत, तळवा जो आहे पूर्ण उजव्या पायाचा, तिथे आपल्याला असं टॅपिंग करायचंय. टाच मधला भाग, आपल्या चवड्याचा भाग, तिथे आपल्याला थोडंसं टॅपिंग करायचंय. तिथे जे पॉइंट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर, तिथे थोडंसं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ठीक आहे. 5 ते 6 वेळा झाल्यावरती आता आपल्या डाव्या हाताची पाचही बोट उजव्या पायाच्या बोटांमध्ये गुंफवायची आहे. डाव्या हाताची पाचही बोट उजव्या पायाच्या बोटांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. आणि आता जो आपलं पाऊल आहे ते थोडंसं पुढे मागे करायचं. बघा, या प्रकारे म्हणजे चवड्याचा जो भाग आहे तो आपण थोडासा पुढे मागे करतोय. एक हात जो आहे हा आपल्या घोट्यावरती आहे, म्हणजेच अँकल वरती आहे. आणि आता पाऊल गोलाकार करून उजवं पाऊल जे आहे हे डाव्या हाताच्या आधाराने आपण बोट जी लॉक केली आहे, बरोबर, क्लॉकवाईज 1 2 3 4 5 आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आता हाताची बोट जी आहे ती सोडून द्यायची आहे. आता उजवा जो पाय आपण जे पाऊल आपलं बाहेर आहे ते थोडस, आता पाय जो आहे तो थोडासा वर उचलून घ्या. टाच जी आहे ही आपल्या ओटीपोटाला लावू दे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या ओटीपोटाला लावू दे. आणि आता आपण करतोय हाफ पटरी. ठीक आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त करताना थोडीशी काळजी घ्या. एक हात आपला गुडघ्यावर ठेवा, उजवा हात गुडघ्यावर ठेवा, डावा हात उजव्या पायाच्या पावलावर ठेवा. आणि आता श्वास घेत आपल्याला गुडघा जो आहे हा वरती घ्यायचा आहे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हे करत असताना आपली पाठ मात्र स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. हालचाल फक्त आपल्या गुडघ्यामध्ये होईल. जो आपण पाय फोल्ड केलाय त्याच्यामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर. आता डावा पाय जो आहे हा पुन्हा उजवा पाय जो आहे तो आता सरळ करायचा आहे आणि आता आपण रोटेशन करणार आहोत उजव्या पायाचं. पुन्हा एकदा आपल्या हातांची बोटांची गुंफण करायची आणि आज ती तुमच्या मांडीच्या खाली ठेवा. दोन्ही हातांची गुंफण करा आणि ती उजव्या पायाच्या मांडीच्या खाली ठेवा. बरोबर. आणि आता श्वास घेत जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ. जमिनीला घासत उजवा पाय फोल्ड, श्वास घेत, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आणि आता आपल्याला आपला जो उजवा पाय आहे हा मोठा रोटेशन करून घ्यायचंय, मोठं वर्तुळ करायचं. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश उजवा पाय जो आहे खाली करायचा आहे जमिनीवर आणि थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपल्या दोन्ही पायाचं कंपॅरिझन करा की तुम्हाला कुठला पाय जड वाटतोय, कुठला पाय हलका वाटतोय. बघा, आपण उजव्या पायाने जे काही लुजनिंग केलं त्यामुळे उजवा पाय तुम्हाला किंचितसा जड वाटत असेल, डावा पाय हा तुम्हाला एकदम थोडासा हलका वाटतोय. बरोबर. मग आता आपण ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि तो उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचा. पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल आणि आता डावा हात जो आहे हा आपल्या डाव्या पावलाच्या एंकल वरती असेल, घोट्याच्या इथे. आणि आता प्रत्येक बोट आपल्याला सेपरेटली ताणून घ्यायचं आहे, थोडस ओढून घ्यायचं आहे. प्रत्येक बोट, 5ही बोट आपल्याला थोडीशी पहिल्यांदा आपण ओढून घेतोय आणि त्याच्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट गोलाकार फिरून घ्यायचंय. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. आणि तिथे जो त्या जॉईंट्स मध्ये जे हालचाल होते किंवा तिथे जो बदल होतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष जे आहे हे आपल्या डाव्या पावलाकडे घेऊन जायचं आहे. प्रत्येक बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून झाल्यानंतर आपल्याला आपली मूठ वळवायची आहे उजव्या हाताची आणि पूर्णपणे टॅपिंग करायचं आहे. डावा जो पाऊल आहे टाच मधला भाग, चवड्याचा भाग, तिथे आपण टॅपिंग करतोय. छानपैकी 5 ते 6 वेळेला टॅपिंग करून घ्यायची. आणि आता आपल्या हाताची बोटं, उजव्या हाताची बोटं डाव्या पावलांमध्ये गुंफून घ्यायची आहे आणि चवड्याचा भाग थोडासा पहिल्यांदा आपण वर खाली करूया. 3 ते 4 वेळेला वर आणि खाली, वर खाली, वर खाली. 3 ते 4 वेळा झाल्यानंतर आपण त्याचं रोटेशन करणार आहोत पावलाचं. क्लॉकवाईज 1, अँकल पासून पाऊल गोलाकार फिरून घेण्याचा प्रयत्न. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आता जो पाय आपला पाऊल थोडस जे बाहेर आहे ते आता थोडं ऍडजस्ट करून डाव्या पायाची जी टाच आहे ही उजव्या ओटीपोटाच्या इथे येईल आणि आता आपला एक हात गुडघ्यावर असेल, एक हात आपल्या पावलाच्या इथे असेल. श्वास घेत डावा गुडघा जास्तीत जास्त वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. 5. सावकाश डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे आणि आता आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या मांडीच्या खाली येईल आणि श्वास घेत जमिनीला टाच घासत घासत, पाऊल घासत घासत श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 2 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 3 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 4 श्वास घेत फोल्ड आणि श्वास सोडत सरळ. 5. बरोबर. आणि आता आपण रोटेशन करून घेऊया डाव्या पावलाचं, डाव्या पायाचं. पूर्ण पाय फोल्ड करून घ्यायचं आणि रोटेशन करूया. मोठं वर्तुळ काढायचा प्रयत्न. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5. बरोबर. पूर्ण जागेपासून आपला पाय जो आहे हा गोलाकार फिरतोय. आता अँटी क्लॉकवाईज 1
2 3 4 आणि 5. छान. पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्यायचे आणि विश्रांती. आता दोन्ही पायांमधला पुन्हा एकदा फरक किंवा तिकडे लक्ष घेऊन जायचंय. आणि आज आपण शिकणार आहोत पद्मासन. आता ज्यांना गुडघेदुखी आहे किंवा पायांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पद्मासन करताना थोडीशी काळजी घ्या. कृपया माईक जर कोणाचे ऑन असतील ना तर ते बंद करा, कारण की बाकीच्यांना मग त्रास होतोय. तर आता पद्मासन आपण कसं केलं जातं आणि बघून घ्या. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायामधला कुठलाही इश्यू असेल किंवा पोटऱ्यांमध्ये जर कुठला त्रास असेल. आता काल कोणी म्हणालं की त्यांना ब्लड क्लॉटचा त्रास आहे पायांच्या इथे, तर करताना थोडीशी काळजी घ्या. किंवा अर्ध पद्मासन साधी मांडी घातली तरीही चालेल. आपली जशी क्षमता आहे त्या प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवातीला मी अर्ध पद्मासन दाखवते कसं केलं जातं आणि मग आपण पद्मासन हे शिकणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना पूर्वस्थिती घेणं आवश्यक आहे. कुठलंही आसन असू दे. तसं आपण लहान मुलांना जेव्हा शाळेमध्ये टाकतो तेव्हा त्यांना आपण डायरेक्ट पहिली किंवा दुसरीला टाकत नाही. नर्सरी पासून आपण सुरुवात करतो. तशी आसनं सुद्धा जी करायची असतात ही बेसिक पासून सुरुवात होते आणि मग आपण ऍडव्हान्स कडे जातो. तर ही झाली आपली पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आपण अर्ध पद्मासन कसं केलं जातं आणि बघून घेऊया. सुरुवातीला तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. तुम्हाला जो योग्य वाटेल किंवा जो तुम्हाला जे तुमची क्षमता आहे पाय फोल्ड करण्याचा तो पाय फोल्ड करू शकता. आता मी पहिल्यांदा उजवा पाय माझा फोल्ड केलाय आणि त्याची टाच जी आहे ही डाव्या ओटीपोटाच्या इथे ठेवली आहे. ठीक आहे. आणि जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करून खालून हे झालंय अर्ध पद्मासन. उजव्या मांडीच्या खाली डाव्या पायाचं पाऊल ठेवलेलं आहे. हे झालं अर्ध पद्मासन. अर्ध पद्मासन कळलंय कसं आहे. तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. हे लक्षात आलंय प्रत्येकाला अर्ध पद्मासन कसं केलंय. ठीक आहे. आणि आता पद्मासन बघा. पुन्हा दोन्ही पाय समोर आहेत. मी दिसते ना बरोबर, पायांची स्थिती प्रत्येकाला दिसतीये ना. दोन्ही पाय पुन्हा एकदा जुळलेले. आणि आता पूर्ण पद्मासन करताना तुम्ही कुठलाही पाय पहिल्यांदा फोल्ड करू शकता. ह्याला कुठलाही वेगळं नियम नाहीये. तर मी पुन्हा पुन्हा एकदा उजवा पाय फोल्ड करते. त्याची टाच जी आहे ही डाव्या ओटीपोटाच्या इथे आहे. त्याच्यानंतर डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि वरून उजव्या पायाच्या वरून घेतलेला आहे आणि त्याची टाच जी आहे ही उजव्या ओटीपोटाच्या इथे आहे. बघा या प्रकारे दोन्ही टाचाच्या क्रॉस करून दोन्ही पाय जे आहेत हे क्रॉस करून आपल्या ओटीपोटाच्या इथे त्या दोन्ही पावले जी आहेत ही आलेली आहेत. गुडघे पुन्हा एकदा पूर्णपणे जमिनीवर आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्याचबरोबर पोटऱ्यांमध्ये जर कुठलीही व्याधी असेल, दुखापत असेल तर त्यांनी अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. प्रत्येकाला कळलंय पद्मासन कसं घातलेलं आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय पुन्हा एकदा समोर. आता ज्यांना अर्ध पद्मासन पूर्ण पद्मासन ज्यांना जमत नाही त्यांनी अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता सुरुवातीला तुम्हाला जो पाय फोल्ड करायचा आहे तो तुम्ही करू शकता, उजवा किंवा डावा. सुरुवात करा. कुठलाही एक पाय सर्वप्रथम फोल्ड करायचा आहे. त्याची टाच जी आहे ती विरुद्ध साईडच्या ओटीपोटाच्या इथे येईल आणि मग दुसरा पाय फोल्ड करायचा आहे. ज्यांनी अर्ध पद्मासन घातलंय ओके, सगळ्यांना जमलंय. खूप छान, खूप सुंदर. बघा पद्मासन जे आहे हे पुन्हा एकदा ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. म्हणजे आपण ह्या स्थितीमध्ये बराच वेळ मन एकाग्र करण्यासाठी बसू शकतो. आता ह्या पद्मासन मध्ये आपण करणार आहोत ज्ञान मुद्रा. आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करा आणि ते दोन्हीही हात आहेत आपले हे आपल्या गुडघ्यांवरती ठेवा. खांदे कोपरं अगदी शिथिल, डोळे अलगद मिटलेले.
पुन्हा एकदा जाणीव जी आहे ही आपल्या पाठकण्याकडे घेऊन जा. पद्मासनामध्ये आपला पाठकणा हा आपल्याला जाणीवपूर्वक सरळ ठेवायचा आहे आणि तो राहतो. कदाचित थोडासा त्याला एक बाक येतो तर आपण तो पुन्हा एकदा सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पद्मासनाचे फायदे असे आहेत की आपला पाठकणा लवचिक राहतो, गुडघ्यांचे आरोग्य आपलं सुधारतं, मन एकाग्र होण्यास मदत होते. ध्यानात्मक पट्टीतलं हे आसन आहे. त्याचबरोबर आपलं ओटीपोट तिथे जो काही किंचितसा बदल होत असतो तर त्याच्यामुळे आपलं पचन संस्था सुद्धा सुधारते. आणि ह्या स्थितीमधूनच आपण थोडेसे हाताची लुजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. ज्यांना कोणाला पद्मासनामध्ये त्रास होत असेल त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात जे आहेत हे समोर घ्यायचे आहेत. ज्याला पद्मासनामध्ये त्रास होतोय त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाही. दोन्ही हात समोर. आता पुन्हा एकदा दोन्ही हातांच्या बोटांमध्ये श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. आता हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि मनगटामध्ये फक्त हालचाल क्लॉकवाईज, फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. हाताची मुठी ओपन करायची आहेत आणि तळवे जे आहेत हे आता आपले सिलिंगकडे आहे. आणि श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत होल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आणि आता आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात फोल्ड करून घ्या, आपल्या खांद्यांवर ठेवा, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत कोपरं वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. 5. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 4 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 5. पूर्ण कृती करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद. जिथे कुठे ताण वाटतोय तो मनोमन शिथिल करून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्या हाताच्या स्नायूंमध्ये जो ताण आलेला आहे, स्ट्रेच आलेला आहे, तो मनोमन शिथिल. आणि आता जी आपण पद्मासन घातलेलं आहे अर्ध पद्मासन ते सोडून द्या आणि विश्रांती स्थितीमध्ये बसा. आणि आता आपण शिकणार आहोत वज्रासन. वज्रासन कसं केलं जातं हे बघून घ्या आणि मग पुन्हा एकदा आपण एकत्रित करू. एक नॅपकिन जर असेल जवळपास तर तो एक ठेवायचा आहे. ज्यांना कोपऱ्यांमध्ये आणि अँकल मध्ये ज्यांना त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही सूचना आहे की त्यांनी एक नॅपकिन आता जवळपास ठेवा. आता बाकी सुरू बघून घ्या कसं केलं जातं वज्रासन. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याची टाच जी आहे ही उजव्या सीटच्या खाली येते. त्याच्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याची टाच ही डाव्या सीटच्या खाली येईल. बघा, गुडघे जे आहेत हे समोरून जुळलेले आहेत. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा अँकल म्हणजे आपल्या घोट्यांच्या इथे त्रास आहे, त्यांनी काय करायचं, एक नॅपकिन घ्यायचा, त्याची घडी करायची. आता ज्यांचे गुडघे किंवा मांड्यांमध्ये गॅप राहतो तर त्यांच्यासाठी हे जे आहे ही आपण कृती दाखवते. ही जी नॅपकिनची घडी आहे ही आपल्या दोन्हीही गुडघ्यांच्या इथे किंवा मांड्यांच्या इथे ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती थोडासा प्रेशर आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे गुडघे किंवा आपले ज्या मांड्या आहेत ह्या एकमेकांच्या जवळ येतील. ज्यांना गुडघेदुखीचा किंवा मांड्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही एक पद्धत. आणि ज्यांना अँकलचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा कसं केलं जातं हे मी दाखवते. त्याच्या आधी वज्रासनामध्ये पायांची स्थिती कशी असते हे बघूया. बघा, सीटचा जो भाग आहे तो दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये.
दोन्हीही पायांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. ते कुठेही आपल्याला ओव्हरलॅप न करता एकमेकांच्या जवळ ठेवायचे. बघा पाठकणा जो आहे हा वज्रासनामध्ये नैसर्गिक सरळ असतो. सगळ्यांना स्थिती कळलेली आहे. आता ज्यांना अँकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी बघा ही जी नॅपकिनची घडी आहे ती आपल्या अँकलच्या इथे म्हणजे खाली घोट्यांच्या इथे ठेवायची आणि मग वज्रासनामध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करा. कळलंय प्रत्येकाला कसं केलंय ते? सुरुवात करूया मग आपण सगळ्यांनी. आसन सोडताना सुद्धा विधिवत सोडायचं, एक एक पाय सरळ करायचा, कुठलीही घाई गर्दी न करता. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. त्याची टाच उजव्या सीट खाली, मग डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या सीट खाली करू. आता ज्यांना कुठे कुठे दुखापत आहे त्यांनी नॅपकिनचा आधार घ्यायला हरकत नाहीये. दोन्ही जे गुडघे आहेत किंवा दोन्ही ज्या मांड्या आहेत या एकमेकांना जुळलेल्या आहेत. सीटचा जो भाग आहे तो दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे प्रत्येकाचा. दोन्हीही पावलांचे जे अंगठे आहेत हे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. बरोबर. बघा वज्रासन हे पुन्हा एकदा ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. आपला पाठकणा हा नैसर्गिक सरळ राहतो. वज्रासनामध्ये पाठकणा नैसर्गिक सरळ राहतो. आता बघा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना त्यांनी काय करा, आपले जे हात आहेत ना ते गुडघ्याच्या शेजारी ठेवा या प्रकारे आणि थोडस पुढे झुका. म्हणजे जो गुडघ्यांवरती जो ताण येतो तो तुमचा कमी होईल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सूचना, त्यांनी थोडस काही दिवस अशा स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. म्हणजे गुडघ्यांवरती तुम्हाला जास्त ताण येणार नाही, पोटऱ्यांवरती जास्त ताण येणार नाही. ठीक आहे. बाकीच्यांनी आपले दोन्हीही हात जे आहेत हे आपल्या मांड्यांवरती ठेवा, डोळे अलगद मिटलेले. आणि आता वज्रासनाचे जे मी लाभ सांगते ते श्रवण करा. वज्रासन हे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. जेवणानंतर आपण टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो, तर ते बघताना थोडस वज्रासनामध्ये बसला तर तुमचं पचन हे सुधारतं. तुमचं जेवण जे तुम्ही जेवलं, कारण की या स्थितीमध्ये काय होतं आपला जो पोटऱ्या आहेत त्या आपल्या लॉक होतात. वज्र हे आहे इंद्राचं आसन, बरोबर. तर ते खूप कठीण असतं, घट्ट असतं. तर इथे जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्या ज्या आहेत या लॉक होतात. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन हे जे आहे हे आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवणानंतर जर आपण हे आसन केलं तर आपलं आपण जे जेवलेलो आहोत हे अन्न आपलं पचायला खूप चांगलं जातं. ऍसिडिटीचा त्रास कमी होतो, आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतं, आपली पचन संस्था चांगली होते. त्यामुळे वज्रासन हे एकमेव जे आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. आता इथे डोळे अलगद मिटलेले आहेतच, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती आणि आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा पुन्हा एकदा. आणि आपण करणार आहोत एक खालच्या पट्टीतला ओंकार, एक सहज श्वास भरून घ्या, श्वास सोडताना उच्चार दोन्ही हात मांड्यांवरती, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता या स्थितीमधूनच आपण बघणार आहोत योग मुद्रा. वज्रासनस्थ योग मुद्रा कशी केली जाते बघून घ्या. आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि ती जी पकड आहे ही आपल्या माकड हाडाच्या इथे येईल, जिथे आपला पाठकळाचा जो माकड हाड आहे तिथे येईल. बघा म्हणजे आपल्या कमरेच्या इथे मी एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलेला आहे. तुम्ही कुठल्याही हाताने मनगट पकडू शकता, कुठल्याही हाताने, त्याला कोणताही नियम नाहीये. फक्त जी पकड आहे ही आपल्या पाठकळ्याच्या इथे येईल किंवा आपला जो माकड हाड आहे तिथे येईल. ठीक आहे. आणि आता योग मुद्रा करताना सावकाश एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरू.
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. कपाळ जे आहे हे जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग कुठेही आपल्याला असं वर न उचलता तो जाणीवपूर्वक आपल्याला आपल्या पायांवर टाचांवर ठेवायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे जे आहेत आणि कोपरं ही जमिनीच्या दिशेने सैलसर करून द्यायची. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आणि सावकाश सुरुवातीला आपलं कपाळ वर उचलायचं आणि श्वास घेत घेत आपल्या छातीचा भाग, पोटाचा भाग असं करत करत सावकाश कमरेतनं सरळ आणि मग दोन्ही हात पुन्हा मांडा. लक्षात आली कशी केली आहे ती? सुरुवात करूया. आता ज्यांना पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, हर्नियाचं नुकतंच कुठलंही ऑपरेशन झालं असेल, तर त्यांनी योग मुद्रा करताना थोडीशी काळजी घ्या. आपली कपॅसिटी प्रमाणे सुरुवात करायची आहे. आता सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मुद्रा पकडून घ्या आणि ती पकड जी आहे ही आपल्या कमरेच्या इथे किंवा आपल्या माकडाच्या इथे. पाठकणा आपला सरळ आहे. पाठकणा सरळ ठेवायचा आहे, कुठेही पुढे न झुकता. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्या आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश. खूप छान, सुंदर, खूप सुंदर. आता जेवढी क्षमता आहे तेवढं पुढे झुका. सीटचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचा प्रयत्न करा. कपाळ जमिनीला नाही लागलं तरीही चालेल आणि ज्यांचं लागतंय त्यांच्यासाठी खूपच सुंदर. आता अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करा आणि जाणीव पूर्णपणे श्वासाची असू दे. बघा पोटाच्या इथे जो दाब येतोय त्याकडे लक्ष द्या. पाठकण्याला सुखद असा ताण आलेला आहे त्याच्याकडे लक्ष. खांदे कोपरं अगदी सैलसर सोडून द्या जमिनीच्या दिशेने. आणि आता रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय त्याची जाणीव. 1 ते 2 श्वास थांबल्यावर. खूप सुंदर. आणि आता आपण उलट चाल करूया. हाताची पकड थोडीशी घट्ट करून घ्या आणि आता श्वास घेत घेत आपलं कपाळ सुरुवातीला वर येईल. छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ व्हा. डोळे बंद. हाताची पकड जी आहे ही सोडून द्या आणि आता पुन्हा दोन्ही हात आपल्या मांड्यांवर येऊ दे. डोळे बंद आहेत आणि आपण जी योग मुद्रा केली त्याचा जो काही आपल्या शरीरावरती परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या पोटाच्या इथे दाब होता, पाठकण्याला ताण होता, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता, तो आता पूर्ववत होतोय त्याकडे लक्ष. योग मुद्रा पुन्हा एकदा. आपला जो पोटाचा आकार, अतिरिक्त जी चरबी वाढलेली असते ती कमी होण्यासाठी, त्याचबरोबर आपला जो ब्लड सर्क्युलेशन आहे हे आपल्या डोक्याच्या दिशेने होतं, बरोबर, आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतं. त्यामुळे जे चेहऱ्याचे आपले स्नायू आहेत ते थोडेसे ऍक्टिव्हेट होतात. तिथे रक्तप्रवाह तो थोडासा ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं ग्लो यायला सुरुवात होते. खास स्त्रियांसाठी ही सूचना आहे की त्यांनी योग मुद्रेचा अभ्यास थोडासा व्यवस्थित ठेवला नियमित तर आपल्याला नक्कीच याचे चांगले फायदे मिळतात. तर आता आपण वज्रासन जे घातलंय ते आता हळूहळू सोडून घेऊया. सुरुवातीला एक पहिला पाय फोल्ड करून द्यायचा, सरळ करून द्यायचा, डावा पाय किंवा उजवा पाय आणि मग दुसरा पाय सरळ करायचा अगदी सावकाश. आता कोपऱ्यांच्या इथे थोडं, सॉरी, आपले जे पायाचे अँकल आहेत तिथे तुम्हाला थोडासा ताण जाणवत असेल, बरोबर. आता थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या आणि पावलं जी आहेत ती अशी क्रॉस करून एकमेकांवरती थोडीशी आपटून घ्या. म्हणजे जो ताण येतो आपल्या अँकल वरती तो रिलीज होईल. बरोबर. थोडीशी अशी क्रॉस करून. बरोबर. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी खूप छान केलं होतं. ज्यांचे बंद आहेत त्यांना जमलं असेल असं मी गृहीत धरते. किंवा जर काही तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मेसेज टाकू शकता. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांच्यासाठी सूचना. आणि आता आपल्याला सावकाश एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. आधी बघून घ्या. एक आसन दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. आसन म्हणजे थोडस एक युजनिंग आहे आणि मग आपण एकत्रित करूया. काल आपण शवासन घेतलं, बरोबर. त्या शवासनामध्ये जी आपण स्थिती घेतली ती शयन स्थितीमधली विश्रांती आहे. म्हणजेच दोन्ही पायांमध्ये आपले अंतर आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब. मान जी आहे ही आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी.
बघा दोन्ही पायांमध्ये अंतर घेतल्यानंतर टाचा ज्या आहेत या आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटे जी आहेत ती बाहेरच्या दिशेला. ठीक आहे. आणि आता आपण या स्थितीमध्ये करणार आहोत उत्थित एक पादासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, ही झाली शयन स्थितीमधली पूर्व स्थिती. तर आता आपल्याला इथे उजवा जो आपला पाय आहे हा 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आणि तिथे थोडा वेळ थांबायचं. त्याच्यानंतर उजवा पाय 45 डिग्री वरती उचलून घ्यायचा आणि पुन्हा थोडा वेळ थांबायचं. ज्याला व्हेरिकोज वेनचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी हे जे आपण कृती करतोय ही खूप लाभदायक आहे. त्याच्यानंतर तो 60 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आणि पुन्हा तिथे थांबायचं आणि मग 90 अंशापर्यंत. हे झालं उत्थित एक पाद तोलासन. म्हणजे आपण शयन स्थितीमध्ये आहोत आणि आपला जो पाय आहे आपण एक एक पाय वर उचलतोय आणि तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग आसन सोडताना पुन्हा एकदा उजवा जो पाय आहे हा 60 अंशापर्यंत खाली येईल, मग 45 डिग्री आणि मग पुन्हा 30 अंशापर्यंत खाली आणि मग नियंत्रित जमिनीवर. तीच कृती विरुद्ध बाजूने डावा पाय 30, 45, 60 आणि 90 अंशापर्यंत वर आणि मग पुन्हा नियंत्रित जमिनीवर. 60, 45, 30 आणि जमिनीवर. आणि त्याच्यानंतर हीच कृती दोन्ही पायांनी करायची. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे, मग 45 डिग्री, मग 60 डिग्री आणि मग 90. त्याच्यानंतर पुन्हा नियंत्रित उलट वाटचाल करताना त्याच प्रकारे 60, 45 आणि 30 करत दोन्ही पाय नियंत्रित करणे. मग विश्रांती. लक्षात आले प्रत्येकाच्या कसं करायचं. आता एका कुशीला म्हणून शयन स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्य मान जाळी पूर्णपणे श्वासाची. आता दोन्ही पाय जोडलेले नव्हते, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे, बरोबर. आता दोन्ही जे आहे त्याच्या आधी आपण एक थोडस श्वासाशी आधारित एक सूक्ष्म व्यायाम करूया. सोपा आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात जे आहेत ते आपले खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. जागेचा अभाव असेल तर त्या प्रकारे आपले हात थोडेसे ऍडजस्ट करा. आणि आता दोन्ही हात जे आपले खांद्यातनं सरळ आहेत हे आता डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये थोडासा स्ट्रेच आणायचा. दोन्ही हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने वरती ताणून घेण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही पाय जे आहेत हे आपल्याला जमिनीच्या दिशेने ताणून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराला आपण एक खेच देतोय वरच्या साईडने आणि खालच्या साईडने. पूर्णपणे आपली बॉडी ताणली गेलेली आहे. त्याचे लक्ष ताण ताण ताण, रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही हाता पायांचे स्नायू रिलॅक्स. पुन्हा एकदा आपण एक ताण देऊया, स्ट्रेच स्ट्रेच. दोन्ही पायांच्या हातांच्या स्नायूंना स्ट्रेच 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 स्ट्रेच. ताण ताण ताण, रिलॅक्स रिलॅक्स. आता दोन्ही हात जे आपल्या डोक्याच्या दिशेने वर आहेत, बरोबर. आणि आता एक श्वास भरून द्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीला घासत घासत दोन्ही हात पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ येतील. म्हणजे आपण हाफ सर्कल करत करत श्वास सोडत सोडत दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता करूया उत्थित एक पादासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या. तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. 45 डिग्री वर घ्या उजवा पाय. पुन्हा एकदा तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. जाणीव जी आहे ही पूर्णपणे आपल्या कोर मसल्स म्हणजे पोटाच्या इथे असू दे. आता उजवा पाय
60 अंशापर्यंत वर येऊ दे. पुन्हा एकदा गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर, गुडघ्यातनं सरळ. डावा पाय अगदी रिलॅक्स आहे जमिनीवरती. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. जर तिथे तुम्हाला थोडी थरथर जाणवतीये तर आपल्या हातांचा आधार आपल्या मांडीच्या खाली द्या. दोन्ही हातांच्या बोटांची पकड करा आणि गुडघ्याच्या खाली आपल्या हातांचा आधार द्या. म्हणजे पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ राहील. बरोबर, छान. आता नजर जी आहे ही जो पाय आपला वर आहे, उजवा पाय वर आहे, त्याच्या बोटांकडे घेऊन जा. खांदे अगदी रिलॅक्स. आपण हातांची पकड आपल्या पायाच्या खाली घातलेली आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. हाताची पकड सोडून द्या आणि उजवा पाय नियंत्रित 60 अंशापर्यंत खाली येईल. मग 45, त्याच्यानंतर 30 आणि नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती घेतल्या तिथेच. हीच कृती डाव्या पायाने करूया. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि तिथे थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. 45 डिग्री वर आणि तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. 60 अंशापर्यंत वर घेऊन यायचंय. डावा पाय. 1 2 3 4 5 4 3 2 1. आणि आता पूर्णपणे 90 अंशापर्यंत. इथे तुम्हाला पायाची थरथर वाटतेय तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि त्याची पकड आपल्या गुडघ्याच्या खाली किंवा डाव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायची आहे. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नजर जी आहे ही आपल्या डाव्या पायाच्या बोटांकडे असेल आणि पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उलटचाल करूया. हाताची पकड सोडून द्या. डावा पाय 60 अंशापर्यंत खाली येईल. मग 45, मग 30 आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. आता आपला एक एक पायाने आपण केलंय बरोबर. इथे आपल्याला खूप छान आणि आपण एकदम सहज आपल्याला हे जमलं. आता आपण उत्थित द्विपादासन म्हणजे दोन्ही पायांनी एकत्रित आपल्याला दोन्ही पाय 30 अंश 60 अंश वरून घ्यायचे. आणि आता इथे तुमची जाणीव जी आहे ती पूर्णपणे आपल्या पोटाच्या स्नायूंकडे घेऊन जायची आहे. तिथे येत असलेला ताण दाब त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला. 1. थोडेसे खाली घ्या, थोडेसे खाली घ्या. वर दिसतात काही जणांचे पाय तर थोडेसे खाली तुम्ही माझ्याकडे बघू शकता किती मी वरती घेतले ते. हा, आणि आता इथे थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. सावकाश वर. अजून 45 डिग्री दोन्ही पाय. थोडेसे खाली घ्या. 1 2 3 4 5. आता इथे मी उलट काउंट करत नाहीये. आता 60 अंशापर्यंत वर घ्या दोन्ही पाय. 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता 90 अंशापर्यंत. आता ज्यांना पायांमध्ये थरथर वाटतेय त्यांनी दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि आपल्या दोन्ही पायांना आपल्या हातांची पकड द्या. आणि दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर आहे. नजर जी आहे ही आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. हा, सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. सीटचा भाग शक्यतो जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न. हा, पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय 60 अंशापर्यंत खाली येतील. मग 45, मग 30 आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. बघा पूर्णपणे आपल्या पोटाचे स्नायू जे आहेत तिथे ताण दाब सगळं काही आलं होतं. तो आता मनोमन आपण रिलीज करणार आहोत. एक श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय, आपल्या पोटावर पडून
एका गालावर धरून विश्रांती. हा बरोबर. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आणि एका गालावर पडून आपण विश्रांती घेतली. डोळे अलगद मिटले. ही झाली आपली विपरीत शयनस्थिती मधली विश्रांती स्थिती. कुठल्याही एका गालावर विरुद्ध गालावर आपण पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचं. आणि इथे आपण आता करणार आहोत मकरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. आता दोन्ही पाय जे आहेत ते एकमेकांना जुळवून घ्या. कपाळ जे आहे हे जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात जे आहेत हे शरीराच्या जवळ येऊ दे. ठीक आहे, ही झाली पूर्व स्थिती. आणि आता आपण करूया टीव्ही पोश्चर. आपल्या दोन्ही हातांचा स्टँड करायचा, म्हणजे दोन्ही हाताची कोपरं जमिनीवर येतील आणि आपल्या हातांच्या पंजामध्ये आपला चेहरा येईल. आपल्या हाताच्या पंजामध्ये आपला चेहरा. दोन्ही पाय जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. आता आपला संपूर्ण जो पोटाचा भाग आहे हा जमिनीच्या दिशेने अगदी सरीसर सोडून द्या. हे झालं टीव्ही पोश्चर. आता दोन्ही पायांमध्ये मागून थोडंसं अंतर घ्या. हा, अजून आपला पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सरीसर सोडून देण्यास मदत होते. आणि आता आपल्याला एक एक पाय फोल्ड आणि सरळ, एक पाय फोल्ड सरळ असं करायचंय. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांना पोटाचा त्रास आहे, पायाचे कुठलेही त्रास असतील, तर त्यांच्यासाठी ही कृती अतिशय लाभदायक आहे. अगदी सावकाश कृती करायची. टाचा ज्या आहेत त्या सीटला लावण्याचा प्रयत्न करायचा. खांदे अगदी शिथिल. छान. आणि आता दोन्ही पाय पुन्हा एकमेकांच्या जवळ आणायचे आणि दोन्ही पाय एकत्रित फोल्ड आणि सरळ, फोल्ड आणि सरळ. दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करायचे आणि सरळ करायचे. छान. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय आता सरळ. आता दोन्ही हातांचा जो आपण स्टँड केलेला आहे तो सोडून द्यायचा आणि एका हातावर दुसरा हात ठेवा. म्हणजे आता हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवला आणि त्याच्यावर आता आपलं कपाळ ठेवलं. आणि पुन्हा एकदा दोन्ही पाय जे आपले जुळलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं अंतर घ्या आणि संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीच्या दिशेने सोडून द्या. पुन्हा एकदा जाणे श्वासाची. सावकाश दोन्ही हात खाली आणि एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. हाताच्या आधाराने एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय समोर. पूर्वस्थिती. सुरुवातीला आपण पूर्वस्थितीने करूया आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण पद्मासन घातलं तरीही चालेल. आता इथे आपला अजून पाठकणा आपला सरळ येण्यासाठी एक ट्रिक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. थोडस पुढे झुकायचं आणि मग सरळ व्हायचं. म्हणजे पाठकणा जो आहे हा आपला आपोआप सरळ होईल. ठीक आहे. आणि आता आपण करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. बरोबर. खांदे कोपरं शिथिल. डोळे अलगद मिटले. दीर्घ श्वसनासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. छातीचं एक्सपान्शन होईल आडव्या कक्षेत आणि खांदे कानाच्या दिशेला जातील. आणि संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे अगदी सावकाश पूर्ववत. कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुन्हा एकदा अजून एक आवर्तन करून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. पोट बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. संथ गतीने श्वास सोडून देताना पोट,
छाती, खांदे, पूर्ण कम्प्लिटली ब्रेथ आउट. आज आपण विभागीय श्वसनामधलं आकार जो आहे म्हणजेच उदर श्वसन शिकणार आहोत. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हातांची आपण ज्ञानमुद्रा केलेली आहे. पाठकणा मान सरळ आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आणि आता एक सहज श्वास भरून घेताना जाणीव आपल्या उदर भागाकडे म्हणजे पोटाकडे घेऊन जायची आहे. पोट आपलं किंचितसं बाहेर येईल. सुरुवात करा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर आणि श्वास सोडताना आकार. आकार करत असताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे त्याची जाणीव. अजून एक कृती करून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना आकार. आकार करताना पोट पुन्हा एकदा आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करा. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पोट हलकसं बाहेर आणि श्वास सोडताना आकार. पोट पुन्हा आतल्या दिशेला. आज आपण विभागीय श्वसनामधलं आकार म्हणजे उदर श्वसन पाहिलेलं आहे. उद्या आपण उकार म्हणजे उर श्वसन बघणार आहोत. आता सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातलीये पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला म्हणून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. आपल्याला सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्हीही आपले हात जे आहेत हे शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. मनोमन आपण आज जी साधना केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आपण पद्मासन हे ध्यानात्मक पट्टीतलं एक नवीन आसन शिकलो. त्याचबरोबर वज्रासन हे सुद्धा ध्यानात्मक पट्टीतलं एक नवीन आसन आपण शिकलो. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. आपल्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये जो काही ताण आलेला असेल आपण आसन करताना तर तो आता आपल्याला शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घ्यायचा आहे. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवरती प्रेतवर उताळे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये ह्या शवासनाची लाभ सांगितलेली आहे. मनाला शरीराला एकाच वेळेला विश्रांती देणारे असं हे शवासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला आनंदासन, चैतन्यासन असं नाव दिलेलं आहे. कारण की हे शवासन आपल्या मनाला आनंद देते, चित्ताला प्रसन्नता देते. शवासनामध्ये आपण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग जाणीवपूर्वक मनाने शिथिल करून घेणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोटं
तळवा टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनानेच शिथिल करून घेत आहे, याची मला जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही हातांची बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत, याची मला जाणीव होत आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. माझ्या सीटच्या भागातले सगळे स्नायू, कमरेच्या भागातले सगळे स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. माझा पाठकणा जो जमिनीवरती पहुडलेला आहे, विश्रांती स्थितीमध्ये आरामदायकपणे पहुडलेला आहे. त्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी अंगावरपणे जमिनीवरती विसावलेली आहे, ही शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या छातीचा पिंजरा, बरगड्या तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली माझी जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्याच्या पापण्या, भुवया भूमध्य, काठी विरहित कपाळ शिथिल झालेला आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. माझ्या डोक्याचा मागचा भाग जो जमिनीवर आहे, माझे केस, माझ्या टाळूचा भाग तो एवढी शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू मी शिथिल केलेले आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकस वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडत माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, सकारात्मक ऊर्जा माझ्यात घेत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे, माझी नकारात्मकता मी सगळी सोडून देत आहे. माझ्या मनामध्ये एक प्रचंड इच्छाशक्ती जागृत होत आहे. मी जी साधना करत आहे त्याचा आनंद, त्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. असं आपण स्वतःला, आपल्या मनाला एक संकल्प देत आहोत. समाधानाय सौख्याय निरोधत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःच्या मनाला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, व्याधी विरहित राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. मला माझ्या जीवनामध्ये समाधान, सौख्य, उत्तम आरोग्य हे प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी उचित अशी योग साधना ही नियमित यथाशक्ती निरंतर करणार आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. प्रचंड इच्छाशक्ती, ऊर्जा प्राप्त झालेल्या मनस्थितीमधूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, इष्ट देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि ह्या प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण शवासनातून बाहेर येणार आहोत. यासाठी दोन्ही हातापायांच्या पोटामध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे थोडीशी फिरून द्यायची आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात आपला डोक्याच्या खाली असेल, उजवा हात आपला शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश
डोळे अंगात मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. आधी मी बोलते, मग माझ्या मागोमाग तुम्ही बोला. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. अलगद डोळे बंद करायचे आहे. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अर्धत मिटलेले आहेत. एक खालच्या पट्टीतला ओंकार करून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. करूया नमन मुद्रा. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता संपूर्ण सरेंडर शरणागत व्हावे. अशी साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. श्वास वेग आपण सावकाश कमरेतनं सगळं. दोन्ही हात खाली. हस्तमंचन. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोन करूया. इथून सुरुवात. इथे कुणाला काही सूचना किंवा काही समजलं नाही असं काही आहे का? असं असेल तर अनम्यूट होऊन ठीक आहे. मीटिंग एंड करू सगळ्यांसाठी. भेटूया 6 वाजता. कोणाला काही सूचना नाही. थँक्यू. उद्या सकाळी 6 वाजता भेटू. ते सगळ्यांना